आता चक्रावून टाकणारी एक बातमी। मेरठमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केला। बऱ्याच दिवसांनी नवरा अमेरिकेमधून परत आला होता। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचे 15 तुकडे केले आणि घरामध्येच पतीचा मृतदेह एका ड्रममध्ये लपवून ठेवला। त्या ड्रममध्ये सिमेंट घालून तो ड्रम बंद करून टाकला। आपण पकडले जाऊ नये म्हणून बऱ्याच युक्त्या तिनं केल्या, मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच आणि ड्रमचं झाकण उघडलं। पोलीस जेव्हा या ड्रम जवळ पोहोचले तेव्हा पोलीसही चक्रावून गेले। फोटोत दिसणारी ही मुस्कान, नाव मुस्कान असलं तरी ही भयंकर क्रूर बाई आहे। मेरठमध्ये राहणाऱ्या मुस्काननं तिच्या प्रियकराच्या मदतीनं तिच्या नवऱ्याचा खून केला। डोकं चक्रावून टाकणारा असा हा थंड डोक्यानं केलेला खून। मुस्कानचा पती सौरभ राजपूत नुकताच अमेरिकेतनं परतला होता। मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलनं मिळून सौरभचा काटा काढायचा ठरवलं। मुस्कान आणि साहिलनं सौरभला झोपेच्या गोळ्या दिल्या। सूर्यानं त्याची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले। मुस्काननं सगळे तुकडे ड्रम मध्ये टाकले आणि ड्रम सिमेंटनं बंद करून टाकला। शक के आधार पर इनकी पत्नी मुस्कान और उसके मुस्कान का एक प्रेमी है साहिल, उसे पूछताछ के लिए पुलिस ने बुलाया था और पूछताछ के दौरान इन्होंने अपना जुर्म कबूला है। इन्होंने बताया कि 4 तारीख को साहिल ने और मुस्कान के साथ मिलकर जो सौरभ है उनके चाकू से मारकर हत्या कर दी थी। हत्या करने के बाद उन्होंने शव के टुकड़े कर एक ड्रम में डालकर उसे सीमेंट से भर दिया था। मेरठच्या इंदिरानगरमध्ये राहणारे सौरभ आणि मुस्कान यांचा 2016 मध्ये प्रेमविवाह झाला। त्यानं मर्चंट नेव्हीतली नोकरी सोडल्यानं कुटुंबियांनी आक्षेप घेतला। कुटुंबीय आणि त्याच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर तो मुस्कान सोबत वेगळं राहू लागला। 2019 मध्ये दोघांना एक मुलगी झाली। मुस्कान त्याचाच मित्र असलेल्या साहिलच्या प्रेमात पडली। त्याला याबाबत कळल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाला। प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं। मुलीच्या भविष्याचा विचार करून दोघांनी एकत्र राहण्याचं ठरवलं। तो नोकरीसाठी 2023 मध्ये पुन्हा अमेरिकेत गेला आणि तेव्हा मुस्कान आणि साहिल यांच्यातलं प्रेम वाढलं। मुस्कान आणि साहिलनं सौरभची हत्या करण्याचा प्लॅन केला। संधी साधत 4 मार्चला त्यांनी त्याची हत्या केली। त्याचे शेजारी नातेवाईक विचारपूस करू लागले तेव्हा तो हिल स्टेशनला गेल्याचं मुस्कान सांगत होती। मुस्कान आणि साहिल मृत सौरभचा फोन घेऊन हिमाचल प्रदेशातल्या कौसानीला गेले। त्याच्या फोनवरून मुस्काननं कौसानीतले काही व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले। त्याच्या कुटुंबियांचा संशय बळवल्यानं त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। मुस्कान आणि साहिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली तेव्हा दोघांनी आपला गुन्हा कबूल केला। जब सौरभ के घरवालों की बातचीत लंबे समय तक नहीं हो पा रही थी तो सौरभ के घरवालों ने पुलिस को शिकायत दी और फिर पुलिस ने मुस्कान और उसके प्रेमी साहिल से कड़ाई से पूछताछ की तो उसने अपना जुर्म कबूल कर लिया और उसने माना कि इसी घर में उसने इस पूरे हत्याकांड को अंजाम दिया है। पुलिस ने घर से वो ड्रम बरामद किया जिसके अंदर सौरभ के शव के टुकड़े पड़े हुए थे और ड्रिलिंग मशीन से वो सारे टुकड़े निकाले गए हैं जिनका पोस्टमार्टम किया गया। जो अवशेष मिले थे उनकी DNA जांच भी होगी। पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला अटक केली। धक्कादायक म्हणजे आमचा जावई चांगला होता, मुलगीच वाईट असल्याचं मुस्कानच्या आईवडिलांनी म्हटलं। मुझे ये बताइए कि उसका दोस्त उसे कह रहा था कि अब हम नशा नहीं कर पाएंगे, ये हमें रोकेगा। अच्छा। नशे की वजह बताइए कि हमें करने को नहीं मिलेगा अब नशा। मतलब साहिल बोल रहा था मेरी बेटी को कि अब हमें नशा करने को नहीं मिलेगा, इसलिए इसे मारना पड़ेगा। अच्छा। और इसके पहले कभी बेटी ने आपसे बताया कि सौरभ से रिश्ते कैसे हैं, क्या है कुछ? नहीं, वो 2 साल से जब से लंदन गए थे सौरभ, ये अलग रेंट पे रहती थी। जब से इनकी शादी हुई ये ऐसे ही रहते थे अलग अलग। उनके अपने ससुराल में भी नहीं बनी शोभी की। 1 साल रहे उनके साथ ससुराल में। अब इनने सौरभ को क्या पट्टी पलाई क्या करा वो तो ये दोनों ही जानते हैं। इतना पता है कि सौरभ इससे ब्लाइंड लव करता था। लड़की ही बदतमीज थी हमारी। उसी ने उन्हें किसी तरीके से अलग करवाया और अब ऐसे कर रहा है। सौरभ जिवंत असल्याचा भासवण्याचा मुस्कान आणि साहिलनं बराच काळ प्रयत्न केला, मात्र कायद्याचे हात गुन्हेगारांपर्यंत पोहोचतातच। पतीचे 15 तुकडे करून ड्रम मध्ये भरून त्यावर सिमेंट टाकणाऱ्या या क्रूर कर्मा जोडीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।